हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज म्हणजे 23 एप्रिलच्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या भागामध्ये काय घडलं ते आपण पाहूया. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मालिकेचे रोजचे अपडेट्स पाहायला मिळतील. रम्याला ठेच लागलेली असते. काव्य म्हणते जीवनात आणि आयुष्यात ठेचा महत्त्वाचा असतो. रम्या म्हणते फार सुचतंय ना तुला बोलायला आता. काव्य म्हणते तुझ्यासोबत राहून राहून तुझे खरे रंग माझ्यासमोर आलेत ग रम्या. आता काय मी तुला सुखाने जगू देणार नाही. जुई पाळणाघरामध्ये आलेली असते. रेखाताई आणि जुई म्हणतात आम्हाला अत्तरांची खूप आवड आहे. जुईला पाळणाघरात सोडून रेखाताई जातात. वसू म्हणते कोणत्या अँगलने आय एस व्हायचंय तुला? यावेळेस तरी आय एस व्हायचा मुहूर्त गाठणार आहे का? काव्य म्हणते मी आय एस होणार म्हणजे होणार. एका हातात आय एसचं पुस्तक आणि एका हातात बाळ, दोन्ही सांभाळेल मी. जीवन आणि नंदिनी रेखाताई काळजीमध्ये असतात. पाळणाघर सुटायची वेळ झालेली असते. जीवा म्हणतो रेखाताई तुम्ही अत्तर हुंडल्याचं नाटक करा फक्त. नंदिनी म्हणते गोष्टी हाताबाहेर जातात असं वाटलं की मिशन सोडून द्या, जीव वाचवा फक्त. नंदिनी म्हणते येऊ द्या त्या बाईला समोर, सोडणार नाही मी आता. पाळणाघरामधील मॅडम अत्तरवालीला कॉल करून सांगते, फोटो पाठवते. अत्तरवाली बाई आणि जुई व रेखाताई समोरासमोर येतात. अत्तरवाली बाई अत्तर हाताला लावून देते. जुई व रेखाताई नाटक करत असतात. जुई व रेखाताई बेशुद्ध झाल्याचं नाटक करतात. अत्तरवाली बाई जुईला घेऊन जाते. जीवा आणि नंदिनी बाई घेऊन येतात आणि त्यांचा पाठलाग करतात. अत्तरवाल्या बाईला जुईचे घड्याळ दिसते. त्यात GPS सेट असतो. ती जुईचे घड्याळ काढत असताना जुई हालचाल करते. ती बाई म्हणते तुला शुद्ध कशी आली, काय आहे ते? ती बाई तिचे घड्याळ जबरदस्तीने काढून घेते. जीवा आणि नंदिनीला लोकेशन ट्रॅक करता येत नाही. ते बाईक थांबवतात. अत्तरवाली बाई जुईला घेऊन गोडाऊनला आलेली असते. तेवढ्यात नंदिनी आणि जीवा पण समोर येतात. जुईने खूप डोकेबाजीने तिच्या पायातील घुंगरूचा काळा धागा गाडीमधून बाहेर फेकलेला असतो. त्यामुळे जीवा आणि नंदिनी तिथे पोहोचू शकतात. जीवाची तिथे मारामारी होते. नंदिनी पण त्या बाईच्या कानाखाली मारते. तिथे पोलीस येतात आणि सर्वांना घेऊन जातात. जुई म्हणते मी म्हटलं होतं ना आपण मिळून करू. जीवा म्हणतो सॅल्यूट तुला. नंदिनीला चक्कर येते. तिला घेऊन जीवा घरी येतो. डॉक्टर चेक करतात. डॉक्टर म्हणतात स्ट्रेसमुळे चक्कर आली आहे. मानिनी जीवा नंदीला ओरडते. जीवा झालेला सगळा प्रकार सांगतो. मानिनी म्हणते तुम्ही समजता कोण स्वतःला? पार्थ म्हणतो जीवा आणि नंदिनी हे खरंच डेंजरस आहे. आणि हा एपिसोड इथेच संपतो. अशाच अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. ऐके मिक्स तडकाला. बाय.